इंग्लिश बोला ना, मराठी नाही समजत ना आम्हाला. सत्ता सदा उन्तो सोकी अवेरा कायो जीवत्सो सकलो लक्ष्यन्ते सत्ते मरणम् अमुच्य. त्या गुणसागर सम्यक संबोधाला मी वर्णन करतो. शास्त्राच्या अनुमतीने सर्व या धरतीची प्राणी मात्र अवैर राहते ही काया संपूर्ण दुर्गंधीना भरलेली गुणा आहे. सर्व मनुष्य प्राणी मरणधर्मी आहे. या सत्यवचनाने त्या पुरुषांचा सतत्म त्या सतमाचं आचरण करणारा हे जर मराठीत सांगितलं असतं अजून सर्वांचे मुक्तिदाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीला आज या वर्षवासाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने नागपूरवरून जो काही भिक्खू संघ आहे त्या भिक्खूंनी जो काही 3 महिन्यांचा वर्षवासांच्या काळामध्ये धम्म पाजला, त्याला एक देवता भगवंताला विचारते आहे की भगवान जे कोणामध्ये की सर्व रसात रस पूर्ण आहे आणि मग ती भगवंत सांगतात की सप्प रसंग धम्म रसंग जिनात आणि सगळ्यात दान श्रेष्ठ काय आहे तर भगवंत सांगतात सगळ्या दानामध्ये सप्पदान धम्मदान जिनाती. आणि म्हणून तो धम्माचा रस भक्तजींनी तुम्हापर्यंत दाखवला. त्या संबंधानं आपल्या मनामध्ये ती ऊर्जा, चेतना, भावना आणि श्रद्धा उत्पन्न हे सगळं होताना आज त्या भिक्खू संघाला मी वंदन करतो. या कार्यक्रमाला आपण ज्या काही उपस्थिती दर्शविली तर तुम्ही तुमचंही तेवढंच योगदान आहे आणि काही जरी केलं पण त्या कार्यक्रमाला शोभा किंवा तुमचं सहकार्य जर नसेल लागेल तर कुठलंही काम ते यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलं हे सगळं भक्तजींनी सुंदर असं वचनाच्या संबंधाने कथा सांगितली. म्हणून मला सहजासहजी माझा काही बोलण्याचा आज विचारही नव्हता. आता सकाळी सहजासहजी कोणीतरी 2 लोक बोलावं त्याचं झालं त्याचं खूपच नाव नाही आणि म्हणून मला असं काहीतरी आता त्यांना सांगलं पाहिजे. ज्याचं मीठ खावा त्याचं गुणगान गाव. त्यांनी ते नाही सांगितलं की अगरपाणीला काय बोलले होते भगवान तिच्या महाराजांवर विचार करी वचनाला गेले आणि काय बोलले असतील विचार करा ना की तिच्या मनाचं परिवर्तन होतं आणि तो बुद्धाचा शब्द असतो. काय बोलले बाई असं तुझं हे शरीर लोकांच्या उपयोगी पडल्यापेक्षा तुझा विचार लोकांच्या कानी पडला. कारण त्याच्यातून आदर्श समाजाची निर्मिती घडेल ना. अमरपालीला बोलले आणि पुढचा शब्द काय वापरले असतात भगवान काय म्हणले असतात बाई एक माणूस जर गावातला या नगरातला बिघडला तर एकटाच बिघडले. हो समजतं माझं बोलणं सगळ्यांना. एक माणूस जर बिघडला तो एकटाच बिघडते पण एक बाई बिघडली तर आपलं गाव बिघडवते. आणि म्हणून अमरपाली तू समजून घ्या आता काय बोलायचं. बुद्धाच्या एका शब्दाने तिच्या मनाला झोप आलीच नाही रात्रभर. तिला कोर लागली ना त्या गोष्टीची. सगळं 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 टाक त्या महाराजाला हात जोडले. नातेवाईकांना सांगितलं आणि यानंतर या धनाचं संपत्तीचं माझ्याकडे काहीच नाही.
काही किंमत नाही. ज्याला मला एवढं सांगा, एखादा माणूस दारू पिऊन जर पडला असेल त्याला काय धनाची संपत्तीची काही आहे का, त्याला समाधी लागली ना, त्याच्या परीनं समाधी आहे, आपली आपल्या परीनं समाधी आहे. मला एक माणूस म्हणाला होता, सकाळी सकाळी आमच्या नागपूरला मी परित्राणाचं पाठ केलं आणि तो सूत्र बांधायला सूत्र समजते सगळ्यांना, आणि मला हात जोडले, मला मराठीतच म्हणला, भंतेजी म्हणे माफ करा. मी म्हटलं का बरं बाबा? तर म्हणे भंतेजी मी पिऊन आहो म्हणे. तो म्हणला मी दारू पिऊन आहो असा मला म्हटला. आता माझ्याही मुखातून कसा पटकन शब्द निघाला, त्याला म्हटलं मी पिऊनच आहो असं त्याला म्हटलं. तो माझ्याकडे पाहायला लागले, बाकीचे तुमच्यासारखे सगळे लोक प्यायला लागले, तुम्हाला पिला दिसतो नाही. आणि ते त्याला मग पटवून सांगितलं, बाबा तू जे दारू केलास ना, तुझी अर्ध्या दिवसात उतरून जाईल नशा, पण मी जे दारू केलो तर माझे जीवन भर आहे, शेवटच्या क्षणापर्यंत माझी नशा ती उतरणार नाही, ती कारण लोकांना पटवून द्या. तेव्हा लोक माझे धर्म उपदेश आहे. आणि मग ती जाते, बुद्धाला शरण जाते आणि म्हणते मला जीवन घेतून संघामध्ये प्रवेश करा. पहा ना, बुद्धाला बोलले ना काय लोक ते म्हणते ना, ती देशाला जायला तिच्यावर जाता का म्हणतात ना, म्हणतात तो चांगला माणूस नाही. मी तर दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी जाऊन जेवढं ती म्हणते, तो दारू विकत होता आपला, आम्ही त्याच्या घरात जेवतो होतो, लोक फिरायला घेतो ते जात होते. अरे त्याचं कर्म त्याच्यासोबत आहे ना, मला काय लागणार आहे? हे बुद्धाचं सांगणं आहे ना. पण त्या अंगुलीमालाला बुद्ध तसंच बोलले असत ना, ज्याच्या मनाची तार बुद्धानं छेडली तर त्या बुद्धाचा विचार किती प्रगत आहे, म्हणून तुम्ही सगळेच्या सगळे बुद्धांचं सर्व सांगितलं. एक छोटंसं उदाहरण सांगू. भूक लागल्या तुम्हाला, भूक लागल्या तुमच्या केस दिसते आहे बघा. उदाहरण कसं घडतं, श्रावस्तीला 22 वर्षाचा भूतांचा वर्षकाळ आहे. किती वर्ष? 25. आता त्या प्रसंगी घटना अशी घडली 25 आहे ना, की रोज भगवान बुद्धाला ऐकण्यासाठी उपासक वर्ग जायचाच ना. मग आता सगळे बुद्धाला मानत होते का? किंवा नाही? सगळेच मानत होते का? नाही ना. कारण नाण्याला जशा दोन बाजू आहेत, तशा प्रत्येक व्यक्तीला गुण आणि दोषाच्या बाजू असतात. पण बुद्धात काही दोषी नव्हते. एवढेही सगळं असताना घटना काय घडते की त्या प्रसंगी काही लोक बुद्धाला चांगलं मानत होते आणि काही लोक विरोध करत होते. ही सगळी कथा तुम्हाला जयमंगल गाथा ऐकली की त्याच्यात तिच्या नावाची बाई सापडते, नाला गेली ती सापडतो. हे सगळंच्या सगळं त्या गाठीत तुम्हाला एवढं, कारण तुम्ही हुशार आहात, तुमचे चेहरे पाहिले तुमच्यात हे आहे, मेंदू आहे, आणि त्या मेंदूचं त्याच्या आकलन करूनच मला बोलावं लागतं. कारण लोक पहिल्यांदा ओळख झाली पाहिजे आपल्याला, बोलणाऱ्याला, वक्त्याला, की ते लोक किती हुशार आहेत. मग त्यांना काय सांगावं तर ते महत्वपूर्ण आहे. त्या वक्त्याचं वक्ता 2 तास बोलणे वक्ता होत नसते, तुम्हाला सांगतो. तो किती सांगत असाल तरी तो वक्ता होत नाही. जो खरा वक्ता आहे तो 10 मिनिटे जरी बोलला तर लोकांचे मन जिंकता आले पाहिजे, तर तो वक्ता आहे. हे माझ्या सगळे वक्ता काय घडलं की सगळे लोक जायचे ना बुद्धाला ऐकण्यासाठी. त्या दिवशी करणार सुमन श्रेष्ठी नावाचा एक तिथं धनाढ्य सावकार आहे. श्रेष्ठी म्हणजे शेठ माणूस असं नाव आहे. नंद नाही. आणि त्याच्याकडे हजारो लोक त्या भगवान बुद्धाचा उपदेश ऐकायला जायचे. त्याच्याकडे नौकर चालतो. कथा त्याचीच आहे, मी दानाच्याच पुण्यकर्माची सांगतो. काय होतं बा, भगवंतांनी ते सांगितलं आता तुम्ही लोकांनी दान दिलं तर तोच विषय घ्यावा लागेल मला. संध्याकाळी वर्ष वाजवता घेऊ. मग हे सगळं होताना तो वर्षकाळ सुरू होता. त्याच्या घरचा जो नौकर होता त्याचं नाव होतं पुण्यदान. त्याचं नाव काय होतं? आणि त्या सावकाराचं नाव होतं सोमाला श्रेष्ठी कथा श्रावस्तीची. आणि ही कथा सांगताना तो रोज बुद्धाला ऐकण्यासाठी जायचा. आता गरीब माणूस धर्म जातो की नाही बुद्धाला ऐकण्यासाठी? विहारात जाईल, वंदना करेल, प्रार्थना करेल,
काय जे मनाचं ते म्हणत. कोणता माणूस जाईल क्लासमध्ये जाईल का? त्याला वेळ आहे का? जाईल क्लासमध्ये. आणि हे सगळं होताना मग तुम्ही विहारात जा किंवा इतरत्र लोक गरीब लोक मंदिरात जात असतील आणि ते त्याच प्रकारे जात असत. त्याला काहीतरी मागायचं असतं, त्याला काहीतरी मनाला आत्मिक समाधान मिळवायचं असतं. म्हणून हा व्यक्ती रोज भगवान बुद्धाच्या तिथे मनाला जायचा, धर्माचा आकलन करायचा, धर्म ऐकून घ्यायचा आणि ऐकून घेतल्याच्या नंतर घरी आला तर त्याचं मनन चिंतन मनन आता जसं आम्ही आलो तर तुम्ही त्याची चर्चा घरी गेल्यावर करणार की नाही करणार? कोणाला तरी सांगाल ना. बंदची आलते अंक झालं, याची निघाली, गुणमूर्ती निघाली, नाम दिलं वगैरे हे सगळं नाही सांगा तर तुमच्या मनाच्या पटलावरती तो काही डाटा आहे आजच्या दिवस उद्याच्या दिवसापर्यंत काही डिलीट मारता येत नाही होत डिलीट. तो नाही होणार, तुम्हाला सांगतो डिलीट होऊ शकत नाही. आणि ही सगळी कथा काय करते, तो रोज यायचा आपलं भगवंताच्या वचनाने तो आनंदित होत होता. पण त्या घरी आल्यानंतर मालकाला मालकिनीला त्याच्या मुला बाळांना सगळ्यांना सांगतो. आता तो धर्मात माणूस सावकार माणूस तो कशाला ऐकते? आता गरीबाचं कोण ऐकते होई? आपल्याला गरीबाचं ऐकतं काय? नाही ऐकत ना कोणी लोक. धनवानाचं खोटही असतं, त्याच्या मागे सगळी लोकसंख्या असते, त्याचं खोटही असतं तरी. पण बुद्ध तर असं म्हणतात सूर्य चंद्र आणि सत्य हे दाखता येत नाही, दाखता येत नसतं. हे सत्य सत्यच आहे. ही सगळी कथा घडते. मग आता ते लोक ऐकतच नव्हते आणि धर्म काहीच नाही. धन दुनियाभर याचं पहा ना. काही लोकांमध्ये धन तसंच असते, आमच्या लोकांमध्ये तसंच आहे. तुलनाच म्हणणारी काही लोकांच्या घरी आम्ही जर गेलो परिग्रहणाला ते शोकेस म्हणून आमचा वापर असतो. पण तेही बरोबर लोकांना दाखवायला लागते नाही. पण त्या बाईला कधी मी म्हणता येत नाही, कधी त्याच्या लेकराला त्रिवार वंदन करता येत नाही, कधी त्यांना त्रिशरण पंचायती पाठ करता येत नाही. कायचे धर्माचे, कायचे बुद्धाचे, कायचे बाबासाहेबांचे. ऐकले? ही सगळी चळवळ राबवताना तुम्हाला म्हणजे काय की धारण करे सो धर्म आहे वरना कोणी बात सूरज उगे प्रभात आहे वरना काली रात. आणि म्हणून धारण केला तर बाबासाहेब म्हणजे धर्माच्या करिता माणसं नसून माणसाच्यासाठी धर्म आहे. म्हणून तुम्हाला मला ही सगळी चळवळ राबवायची आहे. हे सगळं काम त्याच्यासाठी करायचं आहे. आपण जर हे विजवलं, आपण जर हे शांत केलं तर उद्या कोण करत? करेल का पुढची पिढी? येणार का? कोणी करणार का? कोण इतर धर्माचे लोक तुमचं करतील का? नाही ना. आणि हे सगळं होताना त्या माणसाला तसंच वाटलं, पण त्याच कोणी ऐकलं. एक दिवस संताप आला. रागेला साहजिक आहे. बुद्धही म्हणतात राग आलाच पाहिजे, सम्यक राग आलाच पाहिजे चांगल्या कामासाठी. बाबासाहेबांना राग येतो ना, कधी कधी आणून देत होते. हे उदाहरण आहे औरंगाबादचं. तुम्ही वाचा बाबासाहेबांचं कर्मळचं पुस्तक. आणलं बाबासाहेबांनी काल त्या पुस्तका काढलं होतं टाकायचं. बाबासाहेब म्हणतात की बदलवण्यासाठी मी सगळं करतो. आपण तुम्हाला वाटत असेल पण त्याची काय सांगते. कधी कधी राग येतो. बुद्धाला राग आला म्हणून गेले होते चांगला भिक्खू संघाला म्हणून बुद्ध गेले घ्यायचे ना भिक्खू संघ जोडके घ्यायचे ना. भांडण झालं होतं दोन पार्टी, अशीच बातमी पडली होती. आठवलं घटना आरती असं काही झालं असं की त्या भिक्खू संघाच्या काळात. मग हे सगळं होताना काय घडतं की तो ऐकत नाही, त्याची पत्नी ऐकत नाही, त्याचे लेकरं ऐकत नाही. यानं त्या दिवशी गेला बुद्धाच्या पुढे जाऊन म्हणला संकल्प घेतो भगवान. आज असा संकल्प करतो शुद्ध चित्ताने की एक दिवस महामालकाला मालकिनीला मध्ये तुमच्या चरणी नतमस्तक जर करणार नाही तर नावाचा पुण्य काढला. केला गेला संकल्प, प्रतिज्ञा केली. मग त्या दिवसापासून तो रोज जायचा, यायचा, राजायचा, यायचा आणि सामान बंद. चांगली गोष्ट कधीही पडत नाही. चांगलं तुम्हाला शेतामध्ये लावावं लागतं, विधारोपण करावं लागतं, गवताला नाही लावावं लागतं, काट्या गोट्याला नाही. ते तसंच निघत असते. माणसाच्या मनोवृत्तीला तसंच आहे. वाईट गोष्ट लवकर पडते, चांगली गोष्ट नसते पडत. आता तुम्हाला सांगतो तालुक्याचं काही कुणाला शिकवा लागते काय? मुद्रण सर्वांनी म्हणायचं शिकवा लागते ना, शिकवा लागते. बिडवराचं नाकातून दुपट काढायचं नाही सांगू लागते. ते करतात ना, बाया नाही बरं, माणसांची गोष्ट तुम्ही नाही केली. मला माहित आहे तुम्ही देत नाही. हे सगळं होताना ही सगळी कहाणी अशी घडते. त्याला संताप आला आणि त्यानंतर मग घटना घडली. वर्षवास सुरू होता, पाऊस सुरू होता. पावसामध्ये
मराठी समजण्यात काही लोकांना नाही समजत, पण माझी अडचण आहे, मेरे को क्या हिंदी नहीं आती, मेरे को इधर का उधर हो जाता ना, उसकी वजह से मैं बोल नहीं पाता, क्यों अपना फालतू का फालतू म्हणजे मला हिंदी येत नाही बरोबर, म्हणून मी मराठीतच बोलत असतो, माझी मराठी मातृभाषा असल्यामुळं, कारण आणि तुम्ही लोक समजता सगळे, नाही समजले तर मग समजून घेतात नाही काही अडचण. आणि हे सगळं होताना काय घटना घडते, तर त्यावेळेला त्याच्या अंगणामध्ये तो सावकाराच्या अंगणात काम करत असतो. पावसानं वाढलेल्या पाण्याच्या मुळे गवत खूप वाढलेलं होतं, तो गवत काढत होता. काढत असताना त्याच घडीला लोकांची अशी वर्दळ दिसली आणि लोकांची वर्दळ दिसल्यामुळं सहज तो बाहेर येतो वाड्याच्या. वाडा समजतो तुम्हाला, त्याचा जो काही वाडा असतो त्या सावकाराला बाहेर आला रस्त्यावर आणि विचारते काय गडबड आहे बाबा, माहित नाही बरं तुला, आज भगवंत बाहेर म्हणजे आपल्याकडे या नगरीत भिक्षा मागायला येणार आहे, भिक्षा मागायला येणार आहे, चालिकेला येणार आहे, म्हणजे असं काय. मग आनंदाने बिघड झाला की माझे भगवंत येते, आणि मग तो आनंदाला एकदम उद्विग्न झालो. आणि मग गोष्ट काय घडते की त्या प्रसंगी पटकन आपलं जे काही भांड होतं ते त्याला स्वच्छ केलं आणि मालकीनीकडे गेला आणि मालकीनीला बोलला, मालकीबाई माझं आजचं भोजन आणल्या. हॅलो भोजन आणल्या आणि हॅलो आणि दोन महाराज भगवान बुद्ध भिक्खू संघाला घेऊन आपल्याकडे आले. हॅलो 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 जय भीम म्हणतेजी. हा बोला. पहाटीला जाऊ शकाल का म्हणतेजी? कधी? ते तुम्हाला डायरेक्ट नंबर बोलायला होतो तो. ऐकून घ्या ना तुम्ही, मला ऐका ना, तुमचंच सांगाल का? मी सध्या भोपाळला आहे. अच्छा आणि उद्या मी छिंदवाड्याला आहे. अच्छा. आणि बहुतेक म्हणजे परवाच्या दिवशी येणं होईल खापरखेड्याला. परवाला या ना तुम्ही? हा, आणि मग परवालाही कार्यक्रम लागून आहेत ना. ठीक आहे, ते मी बोला लावून देतो तुमच्यासोबत. हा, पण आता म्हणजे नका 2 दिवस बोलायला लावू नका, कारण की आता इथं आम्ही कार्यक्रमामध्ये आहोत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि मनाला प्रचार करणार, अरे भगवान दारात आले पण मला दर्शनी घेता आलं नाही, किती पाप आहे की नाही. हे सगळं होताना त्याच्या मनाला त्याचं मन खात होता. त्या नवकराजवळ आला आणि नवकराला म्हणला, काय रे तू भगवंत त्याला दान दिलं असं दिलं ना म्हणे. आणि मग काय केलं तर म्हणे हे भोजन दान दिलं. का दिलं? एकतर म्हणे तुमच्या वाड्याच्या पुढे जर कोणी दानच दिलं नसतं तर दान दिलं. एवढं मोठं घर दिसते, एवढा मोठा वाडा दिसते, साधं उसाच्या बाजारात कोणी दान टाकलं नाही.
आणि म्हणून मला जीवनाचं पुण्यही करायचं होतं, बुद्धाला जवळून पाया पडायचं होतं, कारण मी रोज जातो काहीच नाही आज केलं एवढी सगळी कथा होते. आणि हे सगळं होताना तो व्यक्ती त्या नोकराला विचारतो काय की तुझे पुण्य कर्म केलास ना पाया तुम्हाला कथा तुला आहे तिथे जे पुण्य कर्म केलास ना त्याच्यातलं पुण्याचं थोडंसं मला तरी भेटून काय. आम्हाला मोहम्मद मालिक साहेबांनी फार आग्रहास्त या ठिकाणी बोलावलं, कारण हेच आहे आता तुम्हाला बोलतात की आम्हाला मिळून त्याच्यामध्ये मला कळत नाही निळाली माणूस याचं उत्तर लागत असेल तर बुद्धाकडे जाणार. मग काय झालं मन तो बसत होता मनात ते वारंवार दृष्टिगत होत होता आणि त्याच्याच विचारात तो होता आणि त्यानं रथ बोलावला. रथात त्याची पंथी बसली, सूर बसली, मुलगा बसला, नाथ बसली. त्या नंतरला सोबत घेतलं गेला एक मनात गेला. बुद्धाचा उपदेश सुरू होता. बुद्धाचा उपदेश ऐकला, प्रणाम केला आणि बाजूला अस्वस्थ झाला आणि म्हणला भगवान आज माझ्या दारात आले पण मला दान नाही देता आलं, पण माझ्या नौकराने दिला त्या दानाचं मला पुण्य मिळत नाही. बुद्ध म्हणते का नाही मला मिळालं तुला राजा, मला नाही मिळणार म्हणजे कसं मिळालं सांगा मला पटलंच नाही. समज म्हणजे एखाद्या शहाण्या माणसाला तुझ्या या श्रावस्ती नावाच्या नगरीत आपल्या घरी दिवा लावावा. काय लावावा? दिवा. दिवा समजते ना? दिवा लावावा आणि लोकांच्या दुसऱ्याच्या घरात अंधार होता त्याच्या मनात उत्पन्न झालं याच दिव्यावरून मी माझ्या घरी दिवा लावून गेला तर लावता येणार की नाही. म्हणजे हो लावता येणार ना भगवान. मग हजार लोक होते त्या हजारही लोकांच्या मनात अंधारच होता. त्या एकाच दिव्यावरून लावला सगळ्याच्या घरात प्रकाश पडणार की नाही. म्हणे निश्चितच पडेल. मग तुझ्या नोकरानं जे काही मला दान दिलं ते तुझ्याच मालकीचं, तुझ्याच कमाईचं, तुझ्याच कष्टाचं होतं आणि ते मला दिलं म्हणून तुलाही पुण्य आणि सगळ्यालाच त्याचं पुण्य आहे हे जेव्हा त्याच्या मनोबुद्धीला पडते हे सगळा परिवार असताना घराकडे परत येतो आणि मग तो म्हणतो बुद्धाला तिथंच म्हणला बुद्धं शरणं शरणागम. नोकराला म्हणला तुळस सांगत होता पण मला ऐकावं वाटत नव्हतं, पण आज भगवान बुद्धाच्या जवळ सानिध्यात बसलं तर सुखद वेदना झाल्या. काय झाल्या? सुखद वेदना झाल्या, सुखद वेदना झाल्या आणि म्हणून म्हणजे माझ्या जीवनाचं कुठेतरी सार्थक झालं जे धनानं संपत्तीनं नाही झालं होतं. या आपण पहिलीचं उदाहरण सांगितलं म्हणते ना ते धनानं संपत्तीनं नाही झालं. ती बोलली ना तू काय म्हणे राजा लिंचवी तू अगदीच पापरती काय देतो संपत्ती देतो तुझी त्याला बोलू म्हणे. तिथं माहित होता तो राजा तुझ्या बरोबर आहे लालची आहे बाई तो अगदीच पापरती काय मला देतो तू सगळीच्या सगळी वैशाली मानावानं करशील तर बुद्धाचं भजन तुला घेऊन देणार नाही कारण जीवनाचा माझ्या पुण्याचा योग आलेला असा योग येणार नाही. एवढं मन पक्क झालं एवढी श्रद्धा दाटलेली आहे म्हणा. आणि म्हणून हे रस्त्यावर जाता जाता त्याच्या मनात तुझे विचार आला आणि तो म्हणला तू माझा कल्याण मित्र झालाच नाही नोकराला म्हणे कसा तुझ्यामुळं बुद्धाचा रस्ता मला आहे की आम्हाला बाबासाहेबांच्या पुढे मिळाला ना नाही तर तुमची माझी प्रगती झाली असती का. 200 वर्ष 2000 वर्षांचा इतिहास मानव पलट वाचून आणि तुमची अवहेलना माझी अवहेलना जी काही होती त्या बाबासाहेबांच्या एकाच जन्मानं सगळं परिवर्तन झालं आणि तुम्हाला मला कुठेतरी स्वाभिमानपणा जागृत झाला म्हणून जगता येत आहे. ही ताकद एकाच विचाराची आहे आणि त्याचंही मुख्य डिपार्टमेंट असेल तर आमचा समाज समजूता हे कारण आहे त्याची. आणि मग तो म्हणला माझा कल्याण मित्र झाला आणि म्हणून तुला 4 गावची वतनदारी मी देतो तू माझा लवकर नाहीस म्हणे माझा मित्र झाला होता 4 गावच्या वर्षात तुझा परिवार जगेल. आणि ही सगळी कथा का सांगितली कारण नासकला वाचत बुद्धाच्या पात्रात घातला तर 4 गावचं त्याला वतन मिळालं हे ज्ञानाचं पुण्य कर्म असतं. आणि म्हणून तुम्ही लोकांनी सगळ्यांनी आम्हास घेतलं आमचं आगच चालत केलं. नाहीतर काही लोक पाहून येऊ त्यात कधी येऊ म्हणतात पाहून येऊ खाऊन येऊ नाही जाऊ काय करावं. आणि तिकडे गेलो तर तिकडले लोक म्हणजे बंद भक्तीची कसं वाटलं भक्ती जीवनाच्या वेळेस आता हे तरुण पोर आहे त्यांच्या घरची आता ती एक हे असते आणि इकडं पाहिलं की इकडं समाज असा आहे. आमचे सरकारी डिपार्टमेंटचे पैसे चुकवले का कोणी नाही तुमच्याच कानाने तुमच्याच या सगळ्या शक्तीने मग आम्हाला कोणी शिवाय देतो
कोणी चांगले म्हणतो, कोणी म्हणतो, कोणी निंदतो, त्याची काय परवा आहे? बुद्धाचीच तिथं निंदा केली लोकांना, तर तुमची मला काय परवा? हे जग आहे, बाबासाहेबांनाही त्रास झाला, ज्योतिबांनाही त्रास झाला आणि बुद्धालाही त्रास झाला. त्रासाशिवाय या जगाचं सुख मिळत नाही. म्हणून इथे सांगतो सगळ्यांचं मंगल चिंतो, आशीर्वाद म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते तु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सोति भवन्तु ते साधु 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 नमामि धम्मं नमामि संघं नमामि।